आपले सगळे सिक्रेट्स त्यांना कळणार का? नमस्कार, मी मयुरी आणि ही माझी गोडशी मुलगी अनया. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. द माय लेक डुओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. या चॅनलवरती तुम्ही बघाल आमचे रोजचे डेलीचे छोटे छोटे क्यूटवाले मोमेंट्स जे आम्ही एकमेकांसोबत शेअर करतो. मी जॉब करते, अनया स्कूलला जाते आणि त्या ह्याच्यातनं सुद्धा आम्हाला जो काही एकत्र वेळ मिळतो तो आम्ही कसा स्पेंड करतो, आम्ही कसे एकमेकींशी वेळ घालवतो, एकमेकींशी भांडतो, अनु मला कसा त्रास देते किंवा तिचे स्कूलचे टायमिंग्स, तिचं प्रोजेक्ट्स, तिचं होमवर्क, माझा दिवस कसा तिच्या भोवती फिरतो, हे सगळे रिअल मोमेंट्स तुम्हाला इथे बघायला मिळते. भरतनाट्यम पण शिकते मी, मला डान्स पण आवडतो, मला गाणं गायला पण आवडतं, मला खेळायला पण आवडतं, पण जास्त आहे ना मला मम्माला त्रास द्यायला आवडतं. हो, अगदी खरंय. मम्माला त्रास दिल्याशिवाय ना आमचा दिवस ॲब्सोल्यूट पूर्ण होत नाही. हे चॅनल चालू करायचं खरं कारण तसं बघायला गेलं तर आहे ना, मला गेले 1.5-2 वर्ष झाले मला मनातून खूप वाटत होतं की मी आपलं एक चॅनल चालू करावं, इन्स्टाला आपलं पेज असावं, यूट्यूबला आपलं पेज असावं, असं मला खूप वाटायचं. पण ती हिंमत किंवा खरंच तो एक असा हे असतो ना की एक मोमेंट येतो आणि आपल्याला क्लिक होतं की नाही हे आता केलंच पाहिजे. असा मोमेंट नोव्हेंबरमध्ये फायनली आला. मला खूप जणांनी सपोर्ट केला. मी बऱ्याच जण माझ्या घरातले जे जवळचे आहेत, माझे हजबंड आणि माझे जे काही जवळचे लोक आहेत त्यांच्याशी मी डिस्कस केलं आणि फायनली मी 1 नोव्हेंबरपासून व्लॉग शूट करून ते अपलोड करायला चालू केलं. बरं, त्याच्यातही जी माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे तर तिने मला खूप आधीपासून सांगितलं होतं की मयुरी तू हे कर, हे तू करू शकतेस. आणि हे चॅनल चालू केल्यानंतर सुद्धा सगळ्यात जास्त पहिला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स म्हणा किंवा सगळ्यात जास्त चांगला सपोर्ट म्हणा, मला वेगवेगळे टॉपिक्स शोधून आणून दिले ती म्हणजे माझी मैत्रीण ऋतिका. आणि तिच्यामुळे ॲक्च्युली या गोष्टी 80% सक्सेस होत आहेत किंवा ह्या मी करू शकते. सक्सेस इन द सेन्स की मी करू शकते आज इथंपर्यंत आहे, हे फक्त तिच्यामुळे आहे. तर दुसरी गोष्ट अशी की तुम्ही मला शॉर्ट्समध्ये खूप पाहिलं असेल. यूट्यूब शॉर्ट्स मी आधी चालू केले पोस्ट करायला. इंस्टाग्रामला पेज आहे सेम हँडलचं, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, मला नक्की तिथेही फॉलो करा. आणि दुसरी गोष्ट अशी की लॉंग व्हिडिओ शूट करून पोस्ट करणं मला खरंच तेवढी हिंमत येत नव्हती. पण मग आज फायनली म्हणजे खूप ठरवल्यानंतर खूप संडेज असे मी घालवले की काय बोलू. माझ्याकडे असं स्क्रिप्ट्स रेडी केल्या मी की मी काय बोलू. पण आज जेव्हा मी ॲक्च्युअलमध्ये हे पोस्ट करते किंवा शूट करते, माझ्या सगळ्या स्क्रिप्ट्सना मला काहीच आठवत नाही आहेत. मी मनाला येईल ते, मला जे योग्य वाटेल ते मी सगळं बोलते. आय होप तुम्हाला हे सगळं खरं वाटेल. आणि जसं तुम्ही शॉर्ट्स, यूट्यूब शॉर्ट्सला जे मला प्रेम देत आहे, इंस्टाग्रामला मला छान प्रतिसाद मिळतो आहे, तसाच इथेही द्याल अशी माझी पूर्ण अपेक्षा आहे. बरं, मी तुम्हाला हे चालू करायमागचं इंटेन्शन किंवा कसं चालू केलं, ती बॅक प्रोसेस किंवा बॅक थॉट काय होते हे मी सांगितलं. तर या चॅनल चालू करायचं पर्पज एकच आहे की जे मी जगते, जी माझी रिअल लाईफ आहे, आमचे जे क्यूट मोमेंट्स आहेत, इमोशनल मोमेंट्स आहेत किंवा जे काही आम्ही जगतो ते रिअल मोमेंट्स मला शेअर करून खूप लोकांना ते रिलेट होतील आणि खूप लोक कनेक्ट होतील. ही एवढंच एक पर्पज आहे या चॅनल मागचं आणि ते तुम्हालाही आवडेल अशी अपेक्षा आहे.
आणि सबस्क्राईब करा. असेच प्रेम द्या, एवढी एकच अपेक्षा. थँक्यू सो मच अँड लव्ह यू ऑल. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये द माय लेक ड्युओवरती. बाय.